पाहू शकता किती रसरशीत आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि एकदम मऊ बनलेले आहेत मिनी गुलाबजामुन. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ब्रेडचे गुलाबजामुन. मी 7-8 ब्रेड घेतलेले आहेत. त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. कडा काढून घेतल्यात मी. अशा प्रकारे मी व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत. मी असा 7-8 ब्रेडचा भुगा करून घेतलेला आहे. ते आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये त्या बारीक करून घ्यायचे आहेत. त्याला फिरून घेतलेला आहे. पाहू शकता छान बारीक झालेला आहे. त्यामध्ये आता मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली अर्धी टाकलेली आहे. त्याच्यात आता 1 येडा घ्यायचा, फिरून घ्यायचा आपल्याला मिक्सरमध्ये. हे मस्त बारीक झालेला आहे. आता आपण दुसरं पण बारीक करून त्याच पद्धतीने घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये दूध घालून मिक्स करून घ्यायचंय. छान मऊ डो बनवून घ्यायचा आहे त्याचा. थोडं थोडं लागेल तसे दूध घालायचंय. मस्त बनतात आपल्या माव्याचे बनवल्यासारखे चव असते, तशीच चव येते मिल्क पावडरमुळे. मस्त मऊ डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे, झटपट बनतात हे जामून. हे आपल्याला आता भिजत ठेवलेलं आहे. तर 2 वाट्या साखर घेतलेली आहे मी आणि 2 वाट्या पाणी. अंदाजे पाव किलो साखर असेल आणि तेवढं पाणी घातलेलं आहे मी. ते आता पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला. पाक बनेपर्यंत आता आपण जामून बनवून घ्यायचे आहेत. मस्त भिजलेला आहे. आता थोडं 5 मिनिटासाठी भिजायला ठेवलं होतं. छान मऊ बनलेला आहे. तर चोळून छान मऊ बनवून घ्यायचे आहे, म्हणजे फुटल्या जाणार नाही तळताना. मिनी छोटे छोटे बनवायचे आपल्याला. आपल्या गोटे असतात त्याप्रमाणे, म्हणजे ते फुगून थोडे मोठे होतात आणि आपले मिनी गुलाबजामुन आहेत. खाल्ले तर कुणी म्हणणार नाही पण हे ब्रेडचे आहेत म्हणून. आता पाक झालेला आहे आपला. 1 तारीपेक्षा कमी घ्यायची आहे चाचणी आपल्याला. जास्त घट्ट बनवायचं नाही. आता तेल तापलेलं आहे. तापायला ठेवलं होतं मी. मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला फुल ठेवायचे आहे फ्लेम. माझ्याकडनं थोडा वेळ कमी राहिली होती, त्यामुळे थोडेसे उरल्यासारखे झाले. फुटले नाही, ते विरले नाही, पण थोडेसे रेषा रेषा पडल्या आहेत त्याला. काही हरकत नाही. छान कमी फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत तळले गेले पाहिजेत. मस्त छान बनलेले आहेत. पाहू शकता कलर पण मस्त आलाय. त्याला सारखं हलवत राहायचं, म्हणजे खालची साईड मस्त कलर आलाय माव्याच्या गुलाबजामुन सारखाच. आणि शक्यतो गरम चाचणीमध्येच टाकायचं आपल्याला. लगेच हवे असतील तर, जर आपल्याला नंतर हवे असतील दुसऱ्या दिवशी, तर
थंड पाकामध्ये टाकले तरी चालतात. पाहू शकता व्यवस्थित तळून झालेले आहेत. आता काढून घ्यायचेत आपल्याला एका भांड्यात. हे सुरुवातीला कमी फ्लेम असल्यामुळे थोड्याशा रेषा रेषा आल्यात, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित मुरतात ते. मस्त झालेले आहेत. परत मी दुसरे टाकलेले आहेत, ते पण काढून घेतले. पाहू शकता ते छान बनलेले आहेत. आता लगेच गरम पाक आणि जामून गरम टाकलेले आहेत, त्यामुळे व्यवस्थित मुरले जातात. 2-3 तासानंतर पाहू शकता मस्त झालेले आहेत. पहा, वाटत सुद्धा नाहीत की ब्रेडचे बनवलेले आहेत. मस्त. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि बेल आयकॉन बटनवर नक्की प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती सबस्क्राईब, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.